आणि शिक्षणाचं योगदान हे सगळ्यात महत्वाचं दान आहे, सांगायची गरज नाही. कारण तुम्ही मानवला म्हणजे माझं खरं असेल असं समजू नका. कारण तुम्ही ती कोण ऐकता मी कोण बोलतोय असं मला वाटतंय की लय चांगलं आहे काय, तसं बी काय नसतंय. कारण इथं बोलत असताना भाषण जर रटाळ झालं तर मागची टाळ्या वाजत येते. कारण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की भाषण आपलं रटाळ झालं का टाळ्या वाजले आपल्याला लय चांगलं आहे तसं समजू नका. कारण ती बंद करा म्हणून टाळ्या वाजत येते. एवढं बी भान बोलणारेला असावं असं वैयक्तिक माझं मत आहे. शिक्षित मुलीला या ठिकाणी राहिलेले आयुष्याबद्दल जे तुम्ही काम करा ते अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे. इथून पुढे करा ते मनापासून करा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरु साहेब, आपण सर्वजण जास्त वेळ घेणार नाही. मी सर्वच वक्त्यांनी दीक्षित सरांच्या विषयी गुणगौरव, यशोगाथा, आदर्श शिक्षक या सर्व बाबीबद्दल माहिती सांगितली. गारवाड ते बालगाव, शिखर शिंगणापूर ते तुळजापूर, गारवाड ते बालगाव, शिखर शिंगणापूर ते तुळजापूर जिल्ह्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांची सेवा अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. त्यांच्या बोलण्यात त्यांनी सांगितलं की सुट्टीच्या वेळेत माझ्याकडे आले आणि मग सर मी मानेगाव घेऊ का पानगाव घेऊ का, मग काय करू का नकोच, मला मानसिकता त्यांची नव्हती. त्यांना ठाम सांगितलं की बालगाव रिक्त शाळा आहे आणि सेवा आपली थोडी आहे आणि केंद्रभूमी आहे, त्यामुळे काळजी करायचं काय कारण नाही. त्यांच्या सहकार्याने नाही विचारला होता येऊ देत का, तर मग ठीक आहे चालते होईल. त्यामुळे अगदी निर्विघ्नपणे सुरुवात ते शेवट नोकरी अगदी व्यवस्थितपणे सरांचा झालेला आहे. चाव्या दिल्या नाही तर तुम्ही अडकून बसताय. तुमचं पेन्शनचा कालावधी वाढतो, तुम्ही लवकर तुमचं कागदपत्र जात नाही आणि तुम्हाला पेन्शन उशिरा मिळणार. तरी या पुढे मी सावध करायचं म्हणून बोलतोय. मी जुना शिक्षक आहे, 13 वर्ष झालं मला रिटायर होऊन, परंतु आत्ताच्या ज्या अडचणी येऊ लागलेल्या आहेत त्या संदर्भानं तुम्हाला जागृत करावं म्हणून मी काकाच्या निरोपाचं कार्यक्रम बाजूला ठेवून तुम्हाला जागृत करायलोय. अशा प्रकारची माझी विनंती आहे गट शिक्षण अधिकारी साहेबांना बी की जे असे 5-6 महिने आणि राहिलेले आहेत रिटायरला त्यांना नोटिसा पाठवा, त्यांचा चार्ज द्यावा म्हणजे या समस्या येणार नाहीत. आणि तालुक्याचा कारभार अतिशय उत्तम प्रकारे गुरुसाहेब तुम्ही हँडल करताल ही मला पूर्ण खात्री आहे. या पद्धतीनं जर कामकाज केलं तर कुठल्याही शिक्षकाच्या अडचण राहणार नाही आणि तुमच्या ऑफिस बरोबर शिक्षक येणार मी नाही साहेब माझंही झालंय माझं ते राहिलं. तर मला वाटतंय आता आमच्या काकाचीच पेन्शन कधी होती ही बी मी बघणार. पहिल्या 31 मेला साहेब जे रिटायर झालेले आहेत त्यांची धोत्रे साहेब त्यांची पीपीओ अजून आलेली नाही, मग त्यांची पेन्शन कधी मिळणार. तर माझी विनंती आहे की सगळ्या शिक्षकांना बी आपण सजग राहायला पाहिजे. आपलं 5-6 महिने रिटायर आहे म्हणताना सजग राहिला. तुम्ही काय करता मूग गिळून बसल्यावर हाय चार्ज राहू दे केली करा कारभार आपणच करू नका तसं. तर अधिकाऱ्यांनी आणि आपण शिक्षकांनी समन्वय साधून काम जर केलं तर तुम्हाला पेन्शनच्या खरं म्हणलं म्हणजे आज काकांना या टायमाला जिल्हा परिषद मध्ये त्याला पेन्शन पेपर मिळायला पाहिजे होता आणि हे शेवटी आपण मग त्यांचं कौतुक करतोय, आदर्श आहे सगळं आहे हो, पण त्याचं आर्थिक बजेटासाठी त्यांचं सुद्धा आपण अधिकारी ऑफिसनं त्यांना हे काही केलं पाहिजे की काकांचा स्वभाव अतिशय चांगला, निर्मळ, मन मिळावू, मायाळू. आणि मला 2-3 दिवसाखाली फोन आला की तात्या माझ्या निरोपाला या. ठीक आहे म्हणलं येतो. आणि माणसानं काय करायचं की आपल्याला ज्या वेळेला सवड आहे तोरणाला मरणाला माणसानं जावं, दोन्ही गोष्टीला आवर्जून जावं. सवड असली तर तुम्ही कुठं इकडे तिकडे कामात असला तर चुकला तर ठीक आहे, पण हा उत्तम कार्यक्रम आहे, त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे आणि या ठिकाणी येणार म्हणल्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहिलो.
आपल्या सर्वांची भेट झाली, आपल्या सर्वांचं दर्शन झालं, मला धन्य वाटलं. आणि नवीन गट शिक्षणाधिकारी यांचं बी दर्शन झालं, ते बी आपल्या तालुक्याला आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वर्षामध्ये 13 वर्ष झालं रिटायर होऊन आज माझ्या जुन्या केंद्र प्रमुखाची भेट झाली, आनंद वाटला. तर अशा प्रकारचा योग आहे. काकाच्या कुटुंबाच्या सर्व आप्तेष्ट आलेले, सगळे सोयरे आलेले, त्यांना सर्वांचं स्वागत करतो. आणि काकांना याच्या पुढचं आयुष्य हे गौरगाव चंद्राणी उपयोग तुम्हाला बीट हे माझ्या ओळखीचं झालेलं आहे. आता मी मला एकच सांगू इच्छितो, आपले श्री लक्ष्मीकांत मुकुंद दीक्षित हेही माझ्या बरोबरच जीवनाला रुजू झालेले आहे. त्यांचं कार्य जर पाहिजे, पुन्हा एकदा बार्शी तालुक्यामध्ये गट शिक्षण अधिकारी म्हणून काम करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. आणि या कार्यकाळात अगदी अवघ्या पहिल्या आठवड्यामध्ये हे शिक्षण परिषदेला यायचा योग आला. त्याबद्दल मी प्रथमतः धुबरे सरांचे विशेष आभार मानतो. त्यांचा गेल्या 2-3 दिवसांपासून मोठा आग्रह होता की साहेब तुम्ही यावं लागतंय, ते हक्कानं सांगायचे तुम्हाला यावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मगापासून मी पाहिलं की दीक्षित सरांविषयी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजे अगदी सुरुवात झाली एका विद्यार्थिनीपासून, मग त्यांचे सहकारी, त्यांचे कुटुंबीय, स्थानिक त्यांच्यावर लोभ असणारी, प्रेम असणारी अनेक माणसं. राजकीय क्षेत्रामधील देखील मला अनेक परिचित आहेत, आवारे सर आहेत पाठीमागे. आम्ही अनेकदा जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या समवेत शिक्षण समितीच्या मिटिंगला उपस्थिती आमची होती, त्यावेळेस पाहिलेलं आहे. एक लक्षात घ्या, मानवी आयुष्यामध्ये आपला योगायोगानं अनेकांशी संबंध आलेला असतो. हा सगळा योगायोग असतो. आणि त्या योगायोगामध्ये आपण आपल्या परीनं आपल्या सोबतच्या लोकांना, आपल्या कुटुंबियांना, आपल्या व्यवसायामधील आपल्याशी संबंध येणाऱ्या व्यक्तींना आपण काय देतो, त्याचं जे काही परतावा असतो ना, तो हा सेवानिवृत्तीच्या दिवशी असतो. बसल्या बसल्या अनेकांनी अशी कल्पना केलेली असेल की मलाही एके दिवशी सेवानिवृत्त व्हायचं आहे. म्हणजे मी तर केली बाबा अशी कल्पना. माझे अजून तब्बल 15 वर्ष आहेत. म्हणजे 15 वर्षाला तब्बल म्हणायला हरकत नाही, मोठा कालावधी आहे तसा. 15 वर्षानंतर जेव्हा असा माझा काही कुठं कार्यक्रम वगैरे होईल, कुठं असेल माहीत नाही त्यावेळेला, त्यावेळी लोक माझ्याविषयी काय बोलतील अशी कल्पना प्रत्येकानं करायला हरकत नाही. आणि त्या दिवशी जर लोकांनी माझ्याविषयी चांगलंच बोलावं असं वाटत असेल, तर आतापासून माझी वाटचाल कशी असली पाहिजे किंवा तशी ती आहे का, हा विचार आपण करू शकतो. हरकत नाही. म्हणजे मला त्यामुळेच सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला विशेष आवडतं बरं का. माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे. मी कधी चुकवत नाही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम. दीक्षित सरांच्या विषयी माझा व्यक्तिशा संबंध जरी आलेला नसला तरी तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यातून हे लक्षात येतं की त्यांची वाटचाल कशी असणार आहे. एक साधी गोष्ट आहे, स्वतःच्या वैयक्तिक जीवनापुरतं पाहूया. आज ते एवढे लकी आहेत की त्यांच्या पिताश्री देखील या ठिकाणी हजर आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आपण निवृत्त होताना आपले वडील देखील असावेत, आपल्या समवेत असावेत आणि त्यांना तो कार्यक्रम समजावा अशा स्थितीत असावेत. ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर अनेक प्रकारच्या वैद्यकीय मार्गदर्शनांची आजकाल रेलचेल असते. ती दीक्षितांची शैली एक प्रसिद्ध आहे, डाएट शैली. मला वाटतं तुम्ही काय फॉलो करताय का ती? दिवेकरांची शैली आणि दीक्षितांची शैली अशा 2 पद्धती प्रसिद्ध आहेत. आता कदाचित त्यांचं आडनाव ते असल्यामुळं त्यांना जरी ती शैली बिली काही माहीत नसलं तरी नकळत तरी ती फॉलो केली असेल ही शक्यता आहे. म्हणजे त्यांचे पिताश्री देखील आज वयाच्या 88 वर्षे आहेत आणि एकदम व्यवस्थित आहेत. म्हणजे पहा त्यांच्याकडे की आपण हे समजू शकतो की आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे. मी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो त्या ठिकाणी एक वेदपाठक गुरुजी नावाचे मुख्याध्यापक होते. मला आज प्रकर्षाने त्यांची आठवण झाली. अतिशय सुसंस्कृत, अतिशय प्रेमळ, अत्यंत हुशार, ज्योतिषशास्त्राचे मोठे अभ्यासक, सगळं गाव त्यांना मानायचं. अनेक मोठमोठी माणसं त्यांच्याकडं
भविष्य वगैरे पाहिले यायची, ठीक आहे, तो एक वेगळा अभ्यास आहे, वेगळ्या क्षेत्रातला अभ्यास आहे. तर आज ते 92 वर्षाचे आहेत आणि ते लातूर ह्या शहरामध्ये राहतात. मी त्यांच्याशी कधी कधी फोनवर बोलतो. ते मला आनंदानं सांगतात की सुहास, मी माझे कपडे स्वतः धुतो ह्या वयामध्ये. विचार करा, वयाच्या 92व्या वर्षी एखाद्यानं एवढं फिट असणं, मेंदू त्याचा एवढा स्थिर असणं, हे मोठं कौशल्य आहे. आणि त्याच्यासाठी सुदैवानं तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात ना, ही एक मोठी गोष्ट आहे. ह्याचा तुम्हाला एक वेगळा बेनिफिट आहे. म्हणजे सायन्सने हे सांगितलेलं आहे की तुम्हाला जर जास्त काळ जगायचं असेल ना, तर तुम्ही एकच काळजी घ्यायला पाहिजे की तुमचं स्मरण जे आहे, स्मरण, ते स्मरण जास्त वर्ष टिकलं पाहिजे. स्मरण टिकणं म्हणजे काय? आपला मेंदू तसा सुस्थितीत राहणं. आणि मेंदू टिकला तर शरीर टिकतं. लक्षात ठेवा, आपला बऱ्याचदा गैरसमज असतो की शरीर मजबूत पाहिजे. तसं नाही. उतार वयामध्ये मेंदू टिकला तर शरीर निश्चित टिकतं. आपल्याला स्मृतीभ्रंश होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये जगामध्ये सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलंय की येणाऱ्या काही वर्षामध्ये ह्या तंत्रज्ञानामुळं, मोबाईलमुळं, सोशल मीडियामुळं जास्तीत जास्त स्मृतीभ्रंश झालेले रुग्ण तुम्हाला दिसतील समाजामध्ये. प्रत्येकानं काळजी घ्या आतापासून की आपलं स्मरण टिकावं, आपल्या लक्षात राहावं शेवटपर्यंत. आणि त्याच्यासाठी मग वाचन करणं, चांगल्या गोष्टी इतरांना सांगणं, म्हणजे तुम्हाला तो बेनिफिट आहे. इतर व्यवसायापेक्षा तुम्ही निश्चितपणे फायद्यात राहणार आहात. आणि एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे योगायोगानं आलेल्या गाठीभेटी, सहवास, अगदी गीत रामायण सर्वांना माहिती आहे, गदी माडगुळकरांनी लिहिलं. त्यात गदी माडगुळकरांनी जो मूळचा संस्कृत श्लोक होता महर्षी वाल्मिकींचा, त्याचं त्यांनी फार सुंदर भाषांतर केले बघा. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. आपण नशीबवान आहे की पुन्हा पुन्हा आपल्या गाठी भेटी पडतात. आता आवारे गुरुजींनी उल्लेख केला की मी 13 वर्षांनी माझ्या केंद्र प्रमुखांना भेटलो. लक्षात घ्या, हा आनंदाचा प्रसंग आहे. आपण पुन्हा भेटू शकतो. ह्या सोशल मीडियामुळे निदान शरीरानं नाही भेटलो तरी एकमेकाचा आवाज ऐकू शकतो, एकमेकाला पाहू शकतो त्या स्क्रीनवर. हे काही कमी नाही. आणि हा आनंद, हा एकमेकाला दिलेल्या काही आपण चांगल्या गोष्टी ह्या जपायला पाहिजेत. एका शिक्षकाची सेवा साधारणपणे 35 वर्ष असते. आता जुन्या काळी म्हणजे अगदी मी पण आलो त्याच्यामध्ये, मी पण काय फार नवीन स्वतःला समजत नाही आता, कारण माझी 22 वर्ष सेवा झालेली आहे. माझ्यानंतर फारसे लोक आलेले नाही त्या सेवेमध्ये, म्हणून आम्ही स्वतःला लहान समजायचं, अशी परिस्थिती आहे. कारण नव्या दमाचे 20-21 वर्षाचे बघा ह्या सगळ्या जमलेल्या जमावामध्ये कुणी शिक्षक दिसत नाही, कारण तशी भरतीच नाही गेल्या अनेक वर्षामध्ये. तर 22 वर्षामध्ये पाहुणे, गट शिक्षणाधिकारी गुरव साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले, माझ्या विनंतीला मान देऊन आलेले पानगावमधील नंदा काका असतील, आवारे सर, सुधीर भाऊ, आमचे सर्वांचे माझे मार्गदर्शक पंडित तात्या, या आणि माझ्यावर प्रेम करणारे, मग ते माझे गारवाडचे असणारे सहकारी मुंडे सर, लांडे सर आणि सर्व माझे उपस्थित आप्तगण आणि माझ्या दोन्हीही केंद्रातील शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा निरोप समारंभ तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करताय, कारण मी एक अभागी माणूस आहे. निरोप समारंभ हा दोघांचा असतो, पण ते माझं दुर्दैव आहे. कारण का नियतीनंच मला ते जमू दिलं नाही. नोकरी लागायच्या अगोदर आई गेली आणि रिटायर व्हायच्या आधी पत्नी गेली. पण मी देवाचे आभार मानतो. देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. माझ्यावर माया करणारी, प्रेम करणारी मला बहीण आहे. मला जरी मुलगी नसली तरी माझ्या 2 पुतण्या आहेत. मला 2 मुलं, 1 पुतण्या आहे. आणि सर्वात महत्वाचं मी देवाचे आभार मानतो की माझ्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला मला आशीर्वाद देण्यासाठी माझे वडील आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे. मी गारवाडपासून बालगावपर्यंत नोकरी केली. प्रत्येक गावामध्ये माझा शिक्षक स्टाफ मला फार चांगला मिळाला.
मला सहकार्याची भावना, शिक्षक स्टाफ आणि अधिकारी हे अतिशय चांगले मिळाले आणि म्हणून मी माझ्या परीनं या शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान दिलं. का तर मी दुसरं एक महत्त्वाचं देवाचा आभार मानतो की मला नोकरी मिळाली, पण ती शिक्षण क्षेत्रात मिळाली हे खरंच माझं काहीतरी पुण्य आहे. कारण दुसऱ्या खात्यापेक्षा शिक्षण क्षेत्र हे चांगलं आहे आणि म्हणून मी उपशिक्षक म्हणून काम केलं. दुसरं उपळे केंद्राला मला धोत्रे साहेबच होते आणि सुट्टीच्या अगोदर एकदा सहज आल्यानंतर विषय निघाला प्रमोशनचा. त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की बालगाव घ्यायचं आणि बालगावला 3-3.5 महिने सुखात राहायचं आणि त्याप्रमाणे मी बालगाव घेतलं आणि 3-3.5 महिने अतिशय चांगली सेवा झाली. आणि दुसरं, प्रत्येक शाळेवरती मिळालेला शिक्षक स्टाफनं मला भरपूर सहकार्य केलं. तुम्ही सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. आज उपळे बीटची साहित्यिक सभा गौडगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित केलेली होती. श्री दीक्षित गुरुजी यांच्या सेवा निवृत्तीनिमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाला दोन्ही केंद्रातील बहुसंख्य शिक्षक, दीक्षित गुरुजीचे नातेवाईक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. माझे नाव लक्ष्मीकांत मुकुंद दीक्षित, मुख्याध्यापक जी.प.प्रा. शाळा बालगाव. आज नियत वयोमानाप्रमाणे आज मी सेवानिवृत्त होत आहे. या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपळे बीटमधील उपळे आणि गौडगाव केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच उपशिक्षक यांनी बरोबरून सहकार्य केलं आणि हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार